नमस्कार, सारण्या न्यूज 9 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पनवेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संविधान गौरव दिन रॅली संपन्न। 26 नोव्हेंबर 2024 भारतीय संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहर विधानसभा मतदारसंघ व दृष्टी फाउंडेशन संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे एसजीडी पब्लिक स्कूल खांदा कॉलनी पनवेल येथून संविधान गौरव रॅली काढण्यात आली। Justice, social, economic, and political, liberty, liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, fraternity assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt खांदेश्वर, कामोठे, खारघर, पनवेल शहर पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय पनवेल, महानगरपालिका, पनवेल अग्निशमन दल, सीकेटी कॉलेज एनसीसी युनिट येथे जाऊन संविधान उद्देशिकेचे समूहवाचन करण्यात आले व भारतीय संविधानाप्रती निष्ठा राखण्याची सर्वांनी शपथ घेतली। राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष व दृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर देवधीकर सर यांच्या हस्ते पनवेल तहसीलदार विजय पाटील, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, पनवेल महानगरपालिका आरोग्य अधिकारी आनंद गोसावी, महानगरपालिका अग्निशमन दल सब ऑफिसर फतेसिंग गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल शहर नितीन ठाकरे, खांदेश्वर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे, कामोठे पोलीस ठाणे, खारघर पोलीस ठाणे पोलिसांना व सीकेटी प्राचार्य एस के पाटील, एनसीसी युनिट मेजर उद्धव भंडारी यांना संविधान व संविधान उद्देशिकेची प्रत देण्यात आली व इतर सर्वांना उद्देशिका देण्यात आली। सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष किशोर देवधीकर सर, राष्ट्रवादी सहकार विभाग पनवेल शहर जिल्हाध्यक्ष महेश कुमार राऊत, राष्ट्रवादी असंघटित कामगार विभाग पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष यशवंत लोखंडे, राष्ट्रवादी कामोठे शहराध्यक्ष अजिनाथ सावंत, खारघर शहराध्यक्ष ग्रामीण अनिल पाटील, दृष्टी फाउंडेशनच्या सचिव सौ नम्रता देवधीकर, सुनील सूर्यवंशी, अरुण कांबळे, भाऊसाहेब लबडे आदी प्रमुख उपस्थित होते।
you.